नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पतसंस्थेच्या माणसांनी घराच्या पेपर्सवर दिनकरचेच म्हणजेच कलाच्या बाबांच्या सह्या घेतलेल्या असतात. त्यामुळे आता त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसतो. काहीही करून त्यांना संध्याकाळी घर सोडायचंच असतं. ठरल्याप्रमाणे पतसंस्थेची माणसं येतात आणि घराला कुलूप लावतात. त्यामुळे संगीता, बाबा आणि काजल यांना घर सोडावं लागतं. ते तिघही बाहेर अंगणामध्येच उभे असतात. त्याचवेळी तिथे अद्वैत येतो. तिघेही रडत असतात. त्यामुळे अद्वैतला वाटतं की काहीतरी नक्की झालंय आणि शेवटी सामानही त्यांच्या हातामध्ये असतं. त्यामुळे अद्वैत आता कलाच्या बाबांना विचारतो की मिस्टर खरे काय झालंय, तुम्ही का रडताय? तू बाबा मात्र काहीही बोलत नाही. अद्वैत संगीताला देखील विचारतो की मिसेस खरे काय झालंय, तेव्हा संगीताही काही बोलत नाही. त्या दोघांचं फक्त एवढंच म्हणणं असतं की उगाच कलाच्या संसारामध्ये काही व्यत्यय यायला नको, आपल्यामुळे उलट कलाला काही बोलणे ऐकून घ्यायला नको. त्यामुळे ते दोघं गप्प बसलेले असतात. परंतु काजल म्हणते की दाजी, मी तुम्हाला सांगते काय झालंय ते. संगीता तिला म्हणत असते की नको सांगू, परंतु काजल म्हणते की नाही आई, आता तर मी गप्प बसणार नाही. आता तर या गोष्टी दाजींना कळल्याच पाहिजे, कोणाच्या तरी कानावर गेल्या पाहिजेत ना. मग काजल आता घडलेला सगळा प्रकार अद्वैतला सांगू लागते की कशा प्रकारे पतसंस्थेची माणसं ही सकाळी घरी आली होती आणि कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे त्यांनी घराच्या पेपर्स व बाबांच्या सह्या पण घेतल्या आणि त्यामुळे हे घर आम्हाला सोडावं लागतंय. या सगळ्या गोष्टी काजलने आता अद्वैतला सांगितलेल्या असतात. काजल अद्वैतला सांगू लागते की पतसंस्थेच्या लोकांनी आमचं हे घर दुसऱ्याच कुठल्या तरी लोकांना विकलंय, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यामुळे त्यांचा लॉस होतोय. बाबा आता अद्वैत समोर हात जोडतात आणि अद्वैतला म्हणतात की जावे बापू, खरं तर हे आमचेच भोग आहेत, त्यामुळे ते आम्हालाच भोगू द्यात. अहो, तुमचा संसार वेगळा आहे, उगाच आमच्या संसाराचं ओझं तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊ नका. अद्वैत हा बाबांना म्हणत असतो की मला आता फक्त या सिच्युएशनला इतकं कळतंय की तुम्हाला मदतीची खूप जास्त गरज आहे आणि ती मदत मी करू शकतो. सगळं इतकं स्पष्ट असताना मग तुम्ही मला का अडवताय? मला एक गोष्ट सांगा मिस्टर खरे, तुमची मुलगी कुठल्याही सिच्युएशनमध्ये कधी गप्प बसते का? अहो, माझं सुद्धा तसंच आहे. माझ्या समोर जर कुठे वाईट घडत असेल तर मी मात्र हातावर हात घालून बसू शकत नाही. ऍक्च्युली माझा तसा स्वभावच नाहीये. तर बाबा आता अद्वैत समोर हात जोडतात आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव, खरंच तुम्ही खूप मोठे माणूस आहात हो, खरंच तुम्ही देव माणूस आहात. जेव्हा आमच्या दुकानाला आग लागली होती तेव्हा सुद्धा तुम्ही जीवाची पर्वा न करता माझ्या मुलीला त्या आगीतून वाचवलं. त्या दिवशी खरं तर तुम्ही नसता तर किती मोठा अनर्थ झाला असता. एवढंच नाही तर माझ्या मुलीला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकला आणि खरंच तुम्ही प्रत्येक वेळी आमची मदत करता. तुम्ही आम्हाला निस्वार्थपणे मदत करता, परंतु आम्हाला तरी सांगा की आम्ही तुमचा किती वेळाचा फायदा घ्यायचा. त्यामुळे आमच्यावर जो प्रसंग आलाय, आमच्यावर जो प्रसंग ओढावलाय तो आम्हाला निस्तारू द्यात. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की पण कलाला मात्र या बाबतीत काहीच कळू देऊ नका. संगीता आणि बाबा दोघंही अद्वैत समोर हात जोडून उभे असतात. ते अद्वैतला काही बघवत नसतं. अद्वैत त्या दोघांचेही हात खाली घेतो आणि म्हणतो की मिस्टर खरे, मिसेस खरे, प्लीज तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. अहो, खरं तर मी तुमच्यापेक्षा किती लहान आहे आणि खरं म्हटलं तर निकाल अशा परिस्थितीला जिथल्या तिथे लावायचा असतो. आणि तुमचं म्हणणं आहे ना की कोणाला सांगू नको, तर ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. असं म्हटल्यावर बाबा म्हणतात की नाही नाही जावई बापू, नको. आम्ही जर समजा तिथे आलो तर कलेला मात्र सगळं काही कळल्याशिवाय राहणार नाही. अद्वैत म्हणतो की अहो, पण तुम्ही जर माझ्या घरी आलात तर या सिच्युएशनवर आपल्याला नक्की काय उपाय करता येईल हे तर सुचेल. हवं तर बाकीचं सामान राहू द्या, जे हवं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेऊन चला आणि थोडेसे सेटल व्हा तिथे. एवढी काळजी करू नका. हे बघा, तुमच्या मुलीला मी काहीही कळू देणार नाही आणि हे बघा, तुमच्या विनंतीला मी मान देतोय की नाही, मग तुम्ही माझ्या देखील विनंतीला मान द्या ना. असं म्हणून अद्वैत सुद्धा आता त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहतो. अद्वैत आता काजलला विचारतो की काजल, कुठल्या कुठल्या बॅग घ्यायच्या आहे? काजल सांगते की दाजी त्या बॅग घ्यायच्या आहे. तर अद्वैत आता स्वतः खरेंच्या सगळ्या बॅग उचलतो आणि स्वतः त्याच्या गाडीमध्ये नेऊन ठेवतो. जो अद्वैत कलाला बोलण्याचा एक चान्सही सोडत नाही. खरे कुटुंबाचं काही आलं की प्रत्येक वेळी तो कलाला काही ना काहीतरी टोमणे मारणार, परंतु आज मात्र खरे कुटुंबाच्या मदतीला अद्वैतच धावून गेलेला असतो. बाबा आता शेवटचं घराच्या एकदा पाया पडतात. त्यानंतर संगीता देखील अंगणातल्या तुळशीच्या पाया पडते, ज्या तुळशीला ती रोज पाणी घालायची.
सर्वजण घराला एकदा शेवटचं बघतात. संगीताला तर रडूच आवरत नसतं. दाराला सुद्धा मिठी मारून संगीता रडत असते. संगीताचं, बाबांचं आणि काजलचं दुःख हे फार मोठं असतं आणि अद्वैतला मात्र ते समजलेलं असतं. त्यामुळे अद्वैत हा कसलाही विचार न करता त्या तिघांनाही आता घरी घेऊन जातो. मित्रांनो, आज मात्र आपल्याला अद्वैतचं एक वेगळंच रूप बघायला मिळालंय. आज अद्वैत मधली माणुसकी आपण बघितली तर अद्वैतच्या ह्या माणुसकीसाठी आपल्या व्हिडिओला 1 लाईक तर झालाच पाहिजे. त्यामुळे विचार कसला करताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सौरभने नैनाला जे प्रेग्नन्सी रिपोर्ट पाठवलेले असतात ते प्रेग्नन्सी रिपोर्ट नैना बघत असते आणि ते बघून तिला धक्काच बसतो. तर नैना म्हणते की बापरे, हे सगळं काय आहे, आणि मग ती लगेचच सौरभला कॉल करते. नैना जेव्हा सौरभला कॉल करत असते तेव्हा सौरभ तिचा कॉल कट करून टाकतो. नैना पुन्हा दुसऱ्यांदा सौरभला कॉल करते. मग सौरभ कॉल उचलतो आणि म्हणतो की बोल. काय ग नैना, काय झालं? तू तर माझा फोन ब्लॉक करणार होतीस ना, मग आज चक्क तुझे 12 मिस कॉल आलेत मला. नैना म्हणते की सौरभ प्लीज. तेव्हा सौरभ म्हणतो की असंच असतं अगं, सरळ सांगून जर एखादी गोष्ट कळत नसेल ना मग मात्र वाकड्यात शिरावंच लागतं. बरोबर ना नैना? तेव्हा नैना म्हणते की सौरभ, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आपण प्लीज भेटून बोलूयात का या विषयावर. सौरभ तिला म्हणतो की हे बघ नैना चांदेकर, उगाच माझ्यासमोर नखरे करायचे नाही हा. हे बघ, तू झाली असशील तिकडे राणी आणि तुला तुझा राजाही मिळाला असेल. मात्र तुझं असं एक शस्त्र आहे की ज्यामुळे तुझा राजा राणीचा संसार उद्ध्वस्त व्हायला टाइम नाही लागणार. नैना म्हणते की मला एक गोष्ट सांग, एक्झॅक्टली तुला काय पाहिजे. सौरभ नैनाला म्हणतो की मला पैसा हवाय. अगं तू चांदेकरांच्या घरची सून आहेस, त्यामुळे पैशांना काही तुझ्याकडे कमी नाहीये. मला फक्त 10 लाख रुपये हवेत. नैना म्हणते की बापरे, 10 लाख रुपये मी कुठून आणू आणि मला कोण देणार एवढे 10 लाख. सौरभ म्हणतो की कारण नको देऊ, मला पैसे दे. कधी, कुठे, कसे द्यायचे हे मी तुला कळवतोच. नैना म्हणते की सौरभ प्लीज ऐक ना. परंतु सौरभने तोपर्यंत फोन ठेवलेला असतो. आता नैनाला काय करावं ते कळत नसतं. नैनाच्या डोक्याला पहिल्यांदा एवढं टेन्शन आलेलं असतं. फेक प्रेग्नन्सीची ऍक्टिंग करताना सुद्धा नैनाला कधी एवढं टेन्शन आलं नाही जेवढं टेन्शन आता सौरभने तिला दिलेलं असतं. कारण तिच्या ह्या सगळ्या कांडमध्ये त्यावेळी सौरभच सामील होता आणि सौरभला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि फेक प्रेग्नन्सीचे रिपोर्ट सुद्धा तिला सौरभनेच बनवून दिले होते. या सगळ्या गोष्टीचा अंदाज आता नैनाला आल्यावर नैनाची झोप मात्र आता उडालेली असते. नैना विचार करत असते की बापरे देवा, आता मी काय करू. आता जर मी ह्याला पैसे नाही दिले तर मात्र हा माझी वाट लावणार. डोक्याला आता प्रचंड बोर झालेला असतो. ह्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं तर कसं पडायचं, आता कुठलाच मार्ग नैनाच्या हातामध्ये नसतो. आणि एक म्हणजे 10 लाख रुपये तिला द्यायचे असतात. म्हणजे राहुल तिचा नवरा पूर्णपणे कंगाल, ती त्याच्याकडनंही मागू शकत नसते. मग आता हे 10 लाख रुपये गोळा करायचे तर कसे करायचे, हा एक प्रश्न आता तिच्या पुढे आलेला असतो. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही लाईक करायला नक्कीच विसरला असाल, त्यामुळे मी तुम्हाला आठवण करून देते की प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर इकडे सरोज आणि आबा जेव्हा दोघंही हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळी अद्वैत बाबा, संगीता आणि काजल ह्या तिघांनाही घेऊन येतो. त्यांच्या हातामध्ये सामानही असतं. आता अद्वैत त्यांना जेव्हा घेऊन येतो तेव्हा सरोजला काही कळत नाही. सरोज उभी राहते. आबांना मात्र खूप आनंद होतो. आबा म्हणतात की अरे वा, आज मात्र सकाळी सकाळी व्याही मंडळी आमच्या घरी. खूप बरं वाटलं हा तुम्हाला सर्वांना बघून. सरोज मनामध्ये विचार करत असते की नक्की झालंय काय, अद्वैत का ह्या सगळ्यांना घेऊन आलाय आणि यांच्या हातात बॅगा का आहेत. आबा हे कलाच्या बाबांना म्हणतात की दिनकर राव नमस्कार. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात की नमस्कार आबाजी, खरं तर आमचं चुकलंच की आम्ही तुम्हाला न कळवताच आलो. आबा म्हणतात की अहो आता कसलीही औपचारिकता, आणि तसंही आता तुमच्या एका लेकीचं नाही तर 2-2 लेकींचं घर आहे हे. अहो म्हणजे तुमचंच झालं की हे घर, त्यामुळे तुम्ही अगदी कधीही येऊ शकता. अद्वैत आता आनंदला आवाज देतो. आनंदला सांगतो की आनंद, मिस्टर खरे आणि मिसेस खरे या दोघांचीही व्यवस्था आपल्या गेस्ट रूम मध्ये कर. त्यांना काय हवंय नकोय ते सगळं काही बघा आणि त्यांची सगळी खातिरदारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. आता सरोजला विचार पडतो की ह्या अद्वैतला नक्की झालंय काय, यांची एवढी काळजी हा का घेतोय आणि गेस्ट रूम मध्ये यांना थांबायला लावतोय, म्हणजे हे असं किती दिवस इथे थांबणार आहे. आता सरोजला यातलं काहीच कळत नसतं. त्यावेळी कला तिथून जात असते. कलाला बाबांचा आवाज कानी पडतो. बाबा हे अद्वैतशी बोलत असतात की जावई बापू, खरंच तुमचे खूप उपकार झाले. कलाच्या हातात कपडे असतात, ते कपडे तसेच ठेवून कला पटकन हॉलमध्ये येते. बाबा, संगीता आणि काजल आता तिघेही तिथून निघून जातात.
आणि गेस्ट रूम मध्ये जिथे त्यांची व्यवस्था केलेली असते तिथे जातात. आता सरोजला मनात विचार येत असतो की नक्की ह्या अद्वैतचं चाललंय तरी काय. अद्वैत आबांना म्हणतो की आबा, ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचंय आणि महत्वाचं बोलायचंय. आबाही अद्वैतला म्हणतात की अद्वैत, अरे हे सगळं काय चाललंय तुझं? म्हणजे मला कळलं नाही की व्याही मंडळी अशी डायरेक्ट घरी आले, मला काही समजत नाहीये. तर अद्वैत म्हणतो की हो आबा, मला त्याच्याबद्दलच बोलायचंय. परंतु त्याच वेळी तिथे कला येते. कला अद्वैतला विचारते की चांदेकर, तू माझ्या बाबांचा आवाज ऐकलास का? म्हणजे मी माझ्या बाबांचा आवाज ऐकला, ते वगैरे आलेत का इथे? अद्वैत म्हणतो की हो, ते आलेत ना. तर कला म्हणते की का, ते असे अचानक का आले? काही झाले का? आणि त्यांची तब्येत तर बरी आहे ना? अद्वैत म्हणतो की हो हो, अगदी बरे आहेत ते. अगं, मिसेस खरे इथेच होत्या की नाही, त्यामुळे मी मिस्टर खरे यांना म्हटलं की तुम्ही या इथे. आबा म्हणतात की अगं कला, तुझे बाबा पहिल्यांदा आज आपल्या घरी राहायला आलेत, त्यामुळे तू असं बोलत काय बसलीस? जा, एक काम कर, तुझ्या बाबांना जाऊन भेट. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा आलेच, असं म्हणून कला तिथून निघून जाते. आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, काय झालं? तू माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलणार होता, बोल ना, काय बोलायचंय तुला? तेव्हा अद्वैत बोलायला जाणार तेवढ्यात त्याचं लक्ष जातं सरोजकडे. सरोज मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असते. आता अद्वैतला माहित असतं की मी घेतलेला निर्णय आईला अजिबात पटलेला नाहीये. आणि आता जर ही गोष्ट मी जर आबांसमोर आणि आईसमोर सांगितली की दिनकर खरे यांचं घर गेल्यामुळे मी त्यांना घरी घेऊन आलोय, तेव्हा मात्र आई प्रचंड चिडेल. आणि मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की ही गोष्ट तिला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे तिच्यासमोर ही गोष्ट न सांगितलेलीच बरं राहील. म्हणून अद्वैत आबांना म्हणतो की आबा, मी एक काम करतो, मी तुम्हाला नंतर सांगतो. मी जरा फ्रेश होऊन येतो. आता अद्वैत फ्रेश होण्यासाठी जातो, परंतु सरोज विचार करत असते की नाही, हा नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवतोय. तर अद्वैत जेव्हा जिना चढत असतो त्यावेळी रॉकेट हा किचनमध्ये काम करत असतो. मग अद्वैत रॉकेटला खुणावतो आणि म्हणतो की रॉकेट वरती आहे. आता दाजींनी सांगितल्यामुळे रॉकेट लगेचच वरती निघून जातो. सरोज मनामध्ये विचारत असते की नाही, नक्कीच काहीतरी गडबड चालू आहे. अद्वैतने ह्या रॉकेटला का म्हणून बोलवलं असेल? नाही, मला आता या गोष्टीचा तपास केलाच पाहिजे की ह्या अद्वैतचं नक्की चाललंय तरी काय. पण हो, आता मला जे काही करायचं आहे ते मात्र मला कान आणि डोळे उघडे ठेवूनच केलं पाहिजे. तर इकडे संगीता, बाबा आणि काजल हे गेस्ट रूम मध्ये आलेले असतात. बाबा संगीताला म्हणत असतात की संगे, अगं लेकीच्या घरी राहायचं म्हणजे काळजावर दगड ठेवूनच राहावं लागेल का आपल्याला? संगीता बाबांना म्हणत असते की अहो, तुम्ही असं काहीच बोलू नका आणि उगाच नको ते प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आणू नका. तुम्हाला माहिती आहे ना आपली कला किती हुशार आहे ती. आणि तुम्ही मनामध्ये काहीही विचार करत बसता. तुमच्या मनात काही विचार आला की तो विचार तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. मग काय, आपल्या कलेला 1 मिनिट नाही लागणार तुमचं खोटं पकडायला. तुम्हाला माहिती आहे ना, आपली कला आपला चेहरा बघून सांगू शकते की आपल्याला काय झालंय. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपा करून तुमच्या चेहऱ्यावर असे कुठलेही एक्सप्रेशन ठेवू नका ज्यामुळे तिला डाऊट येईल. सगळं काही नॉर्मल आहे असंच तुम्ही दाखवा. आपण आता घराचा काहीच विषय नाही काढायचा. बाबा संगीताला म्हणतात की हो, ते सगळं ठीक आहे संगे, परंतु तिने जर घराचा विषय काढला तर मग आपण काय करायचं? संगीता बाबांना म्हणते की काही नाही, आपण हसायचं तेव्हा आणि वेळ मारून फक्त न्यायची. आणि हो काजू, तुलाही सांगतेय की जेव्हा कलाताई तुझ्या समोर येईल तेव्हा तू सगळं वखून टाकशील. मला ते अजिबात चालणार नाही. पहिल्याच गोष्ट म्हणजे तू दाजींना सगळं काही सांगून दिलंय तुझ्या. आता कलाताईला नाही सांगायचं आणि ही जबाबदारी तुझी आहे. आपण नेहमी तिच्यासोबत हसत राहायचं, हसत हसत गप्पा मारायच्या. तिला मात्र तीळ मात्रही आपल्यावर शंका यायला नको की आपलं घर गेलंय ही बातमी तिला कळायला नको. संगीता रडत रडत काजलला आणि बाबांना सांगत असते. तेव्हा बाबा संगीताला म्हणतात की संगे, अगं पहिल्यांदा तू तुझे डोळे तर पुस. अगं तुझे डोळे पुस. तू आम्हाला सांगतेस खरं, पण तुझ्याच डोळ्यात पाणी आहे. आम्हाला सांगतेस खरं, पण तुझे डोळे काय लपणार आहे का? तुझे डोळे तर सगळे काही बोलून जात आहे. संगीता बाबांना म्हणते की काय करू या सगळ्या गोष्टींना? खरं तर या सगळ्या गोष्टींना तर मीच जबाबदार आहे ना. अहो, माझ्यामुळे गेलं आपलं घर, आता आपलं घर नाही हो राहिलं. त्याच वेळी आता कला तिथे येते आणि कला आता बघत असते की संगीताच्या डोळ्यात पाणी आहे, काहीतरी झालंय असं तिला डाऊट येतो. तर आता अद्वैतने रॉकेटला त्याच्या खोलीत बोलवलेलं असतं, त्यामुळे रॉकेट हा खोलीत आलेला असतो. बरं, तो रॉकेट सारखा त्या सोफ्याभोवती गरागर फिरत असतो आणि त्यामुळे अद्वैतला इरिटेट होत असतं. अद्वैत त्याला 1 मिनिट तू थांब बरं, तुला जिथे थांबायचंय ना तिथे थांब पहिल्यांदा आणि मग माझ्याशी बोल.
तेव्हा आता रॉकेट एका जागेवर थांबतो. मग अद्वैत हा रॉकेटशी बोलू लागतो. अद्वैत रॉकेटला म्हणतो की हे बघ रॉकेट, तुझ्या ताईचे आई वडील आपल्या घरी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना सांभाळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त तुझी आहे. तू त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्यांना काय हवंय, त्यांना काय नकोय, सगळ्या गोष्टी तू बघायच्या. सगळ्यात आधी तू त्यांना खायला दे. असं म्हटल्यावर रॉकेट लगेच खायला देण्यासाठी पळतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांब आधी, ऐकून तर घे मी काय म्हणतोय ते. अरे पहिल्यांदा त्यांना जेवायला दे. आणि हो, ते ज्या रूम मध्ये राहणार आहे तिथे एकच बेड आहे आणि पाहिलं तर माणसं 3 आहेत, त्यामुळे एक काम कर, एक्स्ट्रा गादी आणून ठेव. रॉकेट म्हणतो की हा दाजी, आत्ता जातो आणि आत्ता घेऊन येतो. अद्वैत म्हणतो की अरे थांब की, तुला किती घाई असते रॉकेट, अरे माझं बोलणं तर पूर्ण होऊ देत. आणि काय रे, मला सांग की किती वर्ष झाले तू खरेंकडे काम करतोस. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगदी लहान असल्यापासून मी त्यांच्या इथे काम करतो. अद्वैत म्हणतो की म्हणूनच तुला त्यांचा गुण लागलाय वाटतं, समोरच्याचं कधीही काही न ऐकून घेण्याचं. तेव्हा रॉकेट हसायला लागतो. अद्वैत म्हणतो की अजिबात हसायचं नाही हा रॉकेट, आता माझं बोलून होईपर्यंत इथून अजिबातच हलायचं नाही तू. अद्वैत रॉकेटला काही इन्स्ट्रक्शन देत असतो. रॉकेटला जो सांगत असतो की एक काम कर, त्यांच्या खोलीमध्ये पाण्याची एखादी बॉटल नेऊन ठेव आणि हो, त्यांच्याकडे जरा चांगलं लक्ष दे, कारण ते थोडेसे डिस्टर्ब आहेत. रॉकेट म्हणतो की का हो, काय झालं दाजी. तर अद्वैत म्हणतो की ते तुला जाणून घेणं जास्त महत्वाचं नाहीये, ते मी तुला नंतर सांगेल कधीतरी, पण तू त्यांची काळजी घे एवढं मात्र नक्की. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टींपैकी तुझ्या ताईला यातलं काहीही कळता कामा नये. आणि ते इथे का आले या गोष्टीवर मला चर्चा नकोय, समजलं. रॉकेट म्हणतो की नाही, मी मात्र काही विचारणार नाही, कोणाला काही सांगणार नाही, मी तुम्ही सांगितलेली माझी सगळी कामं करेल. असं म्हणून रॉकेट आता तिथून निघून जातो. तर कला आता बाहेर उभी असते खोलीच्या. बाबा आणि संगीता घाबरलेले असतात की कलाने काही ऐकलंय की काय. कला आता आतमध्ये येते आणि विचारते की काय बोलत होता तुम्ही आणि कशाबद्दल बोलत होतात, आणि तुम्ही दोघे असे अचानक इथे कसं काय आलात, म्हणजे तुम्ही मला काही कळवलंही नाही आणि तुम्ही डायरेक्ट इथे आलात. परंतु त्यावेळी काजल, संगीता, बाबा हे तिघेही शांत असतात. मग कला म्हणत असते की अहो काहीतरी तरी बोला, तुम्ही काहीच का बोलत नाहीये. मग काजल आता कलाला म्हणते की अगं कलाताई, काही नाहीये, सगळं एकदम बेस्ट आहे. अगं काय झालं ना, बाबांना आईची फार आठवण येत होती, त्यांना काही घरामध्ये करमतच नव्हतं. मग मी बाबांना म्हटलं की ठीक आहे, आपणही जाऊयात तिकडे, हो की नाही हो बाबा. तर बाबा म्हणतात की हो, एकदम खरंय. संगीता म्हणते की कले, अगं तुला माहितीये ना, यांना तर माझ्याच हातचं जेवण लागतं आणि माझ्याच हातचं खायला लागतं, त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की तुम्ही इथं 2 दिवस या, राहा, म्हणजे कसं कलालाही बरं वाटेल. तसंही ते नाहीच म्हणत होते, परंतु मी खूपच जास्त त्यांना हट्ट केला की तुम्ही याच राहायला म्हणून, तेव्हा कुठेतरी मानलं त्यांनी. कला म्हणते की बरं झालं बाबा तुम्ही आला. आणि आई, अगं तुझ्या सांगण्यावरून म्हणजे फक्त तुझ्या हातचं जेवण जेवण्यासाठी बाबा इथे येतील, बाबा इथे राहतील असं मला तरी वाटत नाही हा. ती पुन्हा बाबांना विचारते की बाबा मला सांगा, काही झालंय का, काही झालं असेल तर प्लीज मला सांगा, प्लीज तुम्ही माझ्यापासून ते लपवून ठेवू नका. बाबा एक कलाला म्हणतात की अगं पोरी, का उगाच संशय घ्यायला लागली आणि तेही बापावर. कला म्हणते की बाबा, अहो मी एवढी मोठी नाहीये की मी तुमच्यावर संशय घेईल, परंतु तुमच्या स्वभावात या सगळ्या गोष्टी बसत नाही ना, म्हणून म्हटले मी. बाबा म्हणतात की नाही, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, खरं तर मी सुद्धा इकडे यायला तयारच नव्हतो, पण संगी तर माझ्या खूप मागे लागली आणि म्हटली लेकीचं सासर आहे, निदान 1 दिवस तरी राहायला या. मलाही वाटत होतं की ते बरोबर दिसणार नाही, तिला मी म्हटलं देखील, परंतु काय करणार, संगी मात्र माझ्या खूपच मागे लागली, त्यामुळे मला तर यावंच लागलं. कले काय ग, काही अडचण वगैरे आहे का. कला म्हणते की अडचण नाही हो बाबा, काहीच नाही. बाबा कलाला म्हणतात की नाही कले, जर काही अडचण वगैरे असेल तर मग आम्ही जातो. कला म्हणते की नाही बाबा, काही अडचण वगैरे नाहीये. खरं तर तुम्ही आलात या गोष्टीचा मला खूप आनंद झालाय, पण मग मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही चांदेकर सोबत इथे कसे काय आलात. संगीता आता विषय बदलत कलाला म्हणते की कले, मी काय म्हणते, हे दोघं इथे राहणार आहेत ना, मग मी एक काम करते, मी सुद्धा यांच्यासोबत इथेच राहते. बाहेर जाऊन तू आत्याबाईंना सांगशील का, कारण आत्याबाईंना सांगायचं म्हटल्यावर मला जास्त दडपण येतं. कला म्हणते की आई तू त्यांचं टेन्शन घेऊ नको, मी सांगते त्यांना सगळ्या गोष्टी, तू इथे राहा, बिंदास राहा. कलाला तरी सुद्धा काहीतरी गडबडच वाटत असते. ती बाबांना म्हणते की बाबा, तुमचे डोळे एवढे थकल्यासारखे का वाटताय, तुम्हाला काही टेन्शन वगैरे आलंय का, काही झालंय का. तेव्हा संगीता म्हणते की कले, अगं तुला माहित नाहीये का त्यांचा आजार, त्यांना डोळ्याचा किती मोठा प्रॉब्लेम आहे, जसं तुझ्यापासनं काही सगळं लपलंय का, आणि तू पण काय प्रश्न विचारत बसलीयस.
अगं ते तर मला केव्हाचे म्हणताय की मला कलेच्या हातचा चहा प्यायचा आहे, कलेच्या हातचा चहा प्यायचा आहे. बाई, तुझ्या बाबांना तुझ्या हातचा चहा तर पाचशील की नाही तुझ्या सासरी आल्यावर? जा बरं त्यांच्यासाठी चहा टाक. तर कला म्हणते की हो आई, मी आत्ता लगेच जाते आणि बाबांसाठी चहा बनवते. आणि बाबा बरं का, तुम्ही निश्चिंतपणे इथे राहा, कसल्याही गोष्टींचं टेन्शन घेऊ नका, मी आलेच तुमच्यासाठी चहा घेऊन, असं म्हणून कला तिथून निघून जाते. ती जाते आणि पुन्हा आतमध्ये येते आणि बाबांना आणि संगीताला ती विचारते की पण तुम्ही चांदेकर सोबत इथे का आलात तेच तुम्ही मला सांगितलं नाही. काजल म्हणते की नाही नाही तायडे, अगं त्याचं काय झालं ना, आम्ही निघालो होतो, आम्ही चाललो होतो, पण काय झालं वाटेत दाजी भेटले, मग काय आम्ही सगळेजण एकत्र आलो. कला म्हणते की बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. मग कला आता खाली आलेली असते तर खाली किचनमध्ये अद्वैतची मात्र काहीतरी धडपड सुरू असते. अद्वैतची किचनमध्ये काहीतरी धडपड चालू असते. त्यामुळे कला अद्वैतला विचारते की काय रे, काय झालं तुला, तू इथे काय उभा आहेस आणि तुला काही हवंय का? अरे मी खाली येतच होते. अरे किचनमध्ये खुडबुड खुडबुड आवाज आला, मला वाटलं उंदीर वगैरे आहे आणि उंदीर पाहायला आले तर तू. आता अद्वैतला जेव्हा कला उंदीर म्हणते तेव्हा अद्वैत सुद्धा उंदीरासारखी ऍक्शन करत असतो. दात पुढे काढून कलासोबत तो हसत असतो. कला हसते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत, अरे काय झालंय सांग ना, तुला काय हवंय? अद्वैत कॉफी बनवत असतो आणि तो कलाला सांगतो की कॉफी. कला म्हणते की काय अद्वैत चांदेकर, अरे तू घरामध्ये कुठेही असला ना, तुला फक्त कॉफीच्या बाबतीत एकच आवाज देता येतो, अंजू माझी कॉफी घेऊन ये, बस एवढंच बोलतो तू, याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही. पण हा, आता त्यामध्ये थोडासा बदल झालाय, खरे 1 कप कॉफी असा थोडासा तो बदल केलायस तू आता. आबा आता त्यांच्या दोघांचं हे बोलणं ऐकत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे किती बोलणार आहेस ग तू, किती बोलतेस तू? कला म्हणते की आता काय करणार, जे बोलायचं तेच बोलतीये, पण काय झालं, माझं बोलणं तुला टोचलं का? तर अद्वैत आता कलाला म्हणतो की 1 मिनिट, तुझ्या नावाने मी कधी आतापर्यंत तुला हाक मारलेली आहे का? आणि अजून एक म्हणजे मी तुला आता म्हटलं का की मला कॉफी बनवून दे, मी माझ्या पद्धतीने मला जशी हवी आहे तशी परफेक्ट कॉफी बनवून घेतोय. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू आणि परफेक्ट कॉफी बनवणार. चांदेकर राहू दे ना प्लीज, तू काहीतरी कॉफी बनवणार म्हणजे 10 गोष्टी सांडवणार खाली आणि पूर्ण पसारा त्या किचनमध्ये करून ठेवणार. किचनमध्ये तू 1 कॉफी बनवून जाशील, परंतु तुझ्या मागचा हा सगळा पसारा, या सगळ्या गोष्टी आवरण्यासाठी माझा 1 तास मात्र निघून जाईल. हा अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, तुला काय म्हणायचंय, मला काही बनवता येत नाही का? काय खरे, काय बोलतीयस आणि किती खोटं बोलतीयस तू? नारळाच्या वड्या विसरलीस का तू? नारळाच्या वड्या अगदी वर्ल्ड क्लास झाल्या होत्या माहितीये तुला, आणि अख्ख्या कोल्हापुरात त्या वड्या प्रसिद्ध झाल्या. त्याला म्हणते की नाही रे चांदेकर, असं कसं बरं विसरेल मी, आणि मी कसं विसरेल, कारण मीच तर तुला मदत केली होती ना वड्या बनवण्यासाठी. पण हो, तुला ही गोष्ट आठवते ना, म्हणजे आपण दोघांनी मिळून त्या वड्या बनवल्या होत्या, एकट्याने तू नव्हत्या बनवल्या काय? आणि मला सांग की समजा जर मी तुला मदत केली नसती तर काय झालं असतं? अद्वैत म्हणतो की काय झालं असतं? कला म्हणते की हो, मग मला तर बाबा तुझं जळकं ऑमलेट आठवतंय, मी तर माझ्या आयुष्यात कधी जळकं ऑमलेट विसरणारच नाही बाबा, तुला आठवतंय का चांदेकर? असं जेव्हा कला म्हणते तेव्हा आबांना सुद्धा हसू आवरत नाही आणि आबा सुद्धा त्या दोघांचं ते भांडणं ऐकून हसत असतात. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ तू अति करतेस. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचाच नाहीये, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर देशील का रे चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही देणार. कला म्हणते की का नाही देणार, तुला कॉफी हवी आहे ना? अद्वैत म्हणतो की हा हवी आहे ना मला कॉफी. मग काय, मी जेव्हा तुला सगळ्यांसमोर सांगेल की खरे मला कॉफी दे, तेव्हाच तू मला कॉफी देणार का? कला म्हणते की हो देईल की कॉफी, आणि सगळ्यांसमोर तुला कडू कॉफी दिली होती ही गोष्ट तर तुला आठवतीये ना? अद्वैत म्हणतो की खरे तू जरा जास्तच अति करते. हा, मी एक काम करतो, आबांना जाऊन तुझं नाव सांगू? कला म्हणते की हो ठीक आहे, जा सांग आबांना माझं नाव. आणि कसं आहे ना चांदेकर, तू जरी या घरामधला असला ना तरी सुद्धा आबा माझीच साईड घेता. आबा आता सगळ्यांना ओळखायला लागलेत आणि तुला आणि मला तर जास्तच ओळखता. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये कोण बरोबर आहे कोण खरं आहे ना हे आबांना लगेच कळतं. जा तू एक काम कर, आबांना जाऊन सांग जा सगळं काही. आबा मात्र हसत असतात, आबा त्यांचं सगळंच बोलणं ऐकत असतात. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ प्लीज मला इरिटेट करू नकोस, आधीच माझं डोकं खूप जाम आहे, इरिटेट करायचं नाही मला. चल एक काम कर, ही कॉफी बनव. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, जर पहिल्याच शब्दामध्ये जर हे वाक्य बोललं असता तर एवढं सगळं बोलणं झालंच नसतं आणि एवढे तुला माझे बोलणेही खावे लागले नसते.
चांदेकर, अरे अशा गोष्टी पहिल्यांदाच बोलायच्या असत्या आणि मग तू मला सांगतो की मी तुझ्याशी भांडणं करते किंवा तुझं ऐकत नाही, तुला मी इरिटेट करत असते, पण तू पण मला पहिल्या शब्दामध्ये कुठे कामं सांगतोस. देते मी तुला कॉफी बनवून. पण चांदेकर, मला एक गोष्ट तुला विचारायची होती. मला एक गोष्ट सांग ना की माझे आई बाबा तुझ्यासोबत कसे काय आले रे. अद्वैतला आता या गोष्टीवर काय उत्तर द्यावं ते कळत नसतं. अद्वैत कलाकडेच बघत असतो. तर इकडे बाबा, संगीता आणि काजल हे तिघेही आता काय त्यांचं साहित्य ठेवून देत असतात. काजल ही सगळं साहित्य कपाटात ठेवत असते आणि त्यावेळी बाबांच्या हातामध्ये फॅमिली फोटो असतो. त्यामध्ये कला, नैना, काजल आणि ते दोघे जण असा त्यांचा सगळा परिवार ते बघत असतात आणि त्यावरनं हात फिरवत असतात. बाबांना तो फोटो बघून फार वाईट वाटत असतं. त्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं. संगीताही अगदी डोळे भरून तो फोटो बघत असते. काजल तिथे येते आणि बाबांना म्हणते की बाबा, किती छान आहे ना आपल्या सगळ्यांचा हा फोटो आणि आपण सर्वजण किती हसतो या फोटोमध्ये. हा खरं तर आपल्या सगळ्यांचा बेस्ट फोटो आहे आणि एकदम फुल फॅमिली. बाबा, तुम्हाला आठवतंय हा फोटो आपल्या घरी काढला होता ना आपण. बाबा रडत असतात आणि म्हणतात की आपलं घर, अगं काजे, आपलं घर तर ते होतं ग. ते घर आता आपलं राहिलं नाहीये. आपलं घर म्हणजे आता फक्त आपला भूतकाळ होता ग. आणि भूतकाळात कितीही म्हटलं तरी पाय टाकता येत नसतो. काय करावं तेच कळत नाही. काजल बाबांना म्हणते की बाबा, अहो तुम्ही नका काळजी करू, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. संगीताही बाबांना समजावून सांगत असते की अहो काजल जे काही बोलते ते बरोबर बोलतीये. तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय स्वतःला आणि काय इतकं टेन्शन घेताय. आणि संकटांचं काय, संकट तर येतच असतात, परंतु आपण तिघेही मिळून या संकटांना तोंड देऊयात. आणि तसं पण अंबाबाईचा आशीर्वाद आहेच की आपल्या पाठीशी. असं म्हणत संगीता ही बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि एकीकडे काजल ही बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असते. कला अद्वैतला विचारत असते की सांग ना अद्वैत, ते तुझ्यासोबत कसे काय आले. म्हणजे माझे बाबा असे इथे राहणाऱ्यांमधले नाही आहेत रे. अरे म्हणजे खरं तर त्यांचा स्वभावच असा नाहीये. मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्कीच ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. त्यावेळी अद्वैत कलाकडे बघत असतो. हिला काय डाऊट वगैरे आला की काय की यांचं घर गेलंय अशी अद्वैतला भीती वाटू लागते. तेव्हा कला त्याला म्हणते की काय असा का बघतोयस तू माझ्याकडे. अद्वैत कलाला म्हणतो की अगं तू किती ओव्हर थिंकिंग करते, एवढा विचार करायची काही गरज नाहीये. आता त्यांना वाटलं असेल लेकीच्या घरी जावं म्हणून ते आले, विषय संपला ना. आणि तसंही तुझी आई तर इथे राहतच होती ना, त्यामुळे त्यांनाही वाटलं असेल यावं म्हणून ते आले राहायला. एवढं काय त्याच्यामध्ये. आणि खरे एवढं सिरियसली या गोष्टींकडे बघायची काही गरज नाहीये. जरा नॉर्मली बघ ह्या सगळ्या गोष्टींकडे. कला अद्वैतला म्हणते की नाही तू बरोबर बोलतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो, मी नेहमी अगदी बरोबरच बोलत असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, या गोष्टीला ना ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की खरे याला आपलं ओपिनियन देणं असं म्हणतात, कळलं का. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत मला सांग. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, आधी तू मला सांग. तू नक्की काय समजतेस ग खरे स्वतःला. हिंदी सिनेमाची हिरोईन वगैरे आहेस का तू. तुला काय वाटतं सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या भोवतीच फिरल्या पाहिजे, सगळ्यांनी येऊन फक्त तुझ्याशीच बोलायला पाहिजे. कला अद्वैतला म्हणते की तुला तरी राहतं का माझ्याशी बोलल्याशिवाय. अद्वैत तिला म्हणतो की मला तर अजिबातच इंटरेस्ट नाहीये तुझ्याशी बोलण्यात. कला विचारते की हो का, मग तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला कॉफीत इंटरेस्ट आहे. मला हवी तशी माझ्यासारखी परफेक्ट कॉफी बनवून दे. कला म्हणते की हा, मला फक्त माझी कॉफी बनवून दे. नुसतं चांदेकरांना ऑर्डर सोडता येतात, या व्यतिरिक्त काही करता येत नाही. कला आता अद्वैतला हॉलमध्ये जायला सांगते. अद्वैत हॉलमध्ये येतो, पेपर वाचत बसतो. आबा मात्र खूप हसत असतात आणि किचनमध्ये आबा हे कलाला अंगठा दाखवत असतात. तर कला ही आबांना अंगठा दाखवते आणि हसते. कलाचं आणि आबांचं मात्र छान चालू असतं. अद्वैतला मात्र या गोष्टीची काही खबरही नसते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोज ही अद्वैत सोबत बोलत असते. त्याच्या रूम मध्ये असते ती. त्यावेळी कला रूम मध्ये न जाता बाहेरच थांबते, कारण सरोज बोलत असते म्हणून. मग सरोज बाहेर आल्यावर कलाला म्हणते की काय ग, मला बघून तू बाहेरच का थांबली. कला म्हणते की तुम्ही आतमध्ये त्याच्याशी बोलत होता ना, म्हणून बाहेर थांबले. सरोज कलाला सांगते की हे बघ, एसीचं टेम्परेचर एवढं कमी ठेवू नकोस, थंडीचे दिवस चालू आहेत, अद्वैतला त्रास होईल या सगळ्याचा. सरोजचं एवढं सौम्य बोलणं ऐकून तर कलाला मोठा प्रश्न पडतो की नक्की कोण बाई माझ्यापासून पास झालीये. ही नक्की सरोजच होती ना. तर सरोज आता खाली आलेली असते आणि मनामध्ये म्हणत असते की नाही नाही, या खऱ्यांना मी मात्र इथे नीट जगू देणार नाही. आता मी बघाच काय करते ते. तर अद्वैतने कॉल केलेला असतो, तो म्हणजे पतसंस्थेच्या लोकांना, आणि रात्रीच्या वेळी कॉल केलेला असतो. अद्वैत म्हणतो की मी अद्वैत चांदेकर बोलतोय, माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे.
त्यावर तो माणूस म्हणतो की हो बोला ना साहेब. अद्वैत म्हणतो की माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे, उद्या सकाळी 8 वाजेला तुम्ही या. असं म्हटल्यावर तो माणूस म्हणतो की हो हो मी नक्की येतो. आता हे बोलणं राहुलने ऐकलेलं असतं. राहुल विचार करत असतो की हा अद्वैत सारखा सारखा पतसंस्थेच्या लोकांशीच का बोलतोय आणि पतसंस्थेमध्ये का जातोय हा सारखा सारखा. राहुलला आता अद्वैतवर डाऊट आलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.